आणि आता मराठा आरक्षणासंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे। मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आजपासून उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू होणार आहे। तर राज्य सरकारची बाजू मांडण्यासाठी देशाचे माजी अटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे। तर मराठा समाजाला सरकारी नोकरी आणि शिक्षण संस्थांमधील प्रवेशासाठी 16% आरक्षण देणाऱ्या कायद्याच्या प्रश्नावर सुनावणी होणार आहे। या कायद्यान्वये नोकर भरतीची अंमलबजावणी होऊ नये याकरता विरोधी जनहित याचिकादारांकडून या ठिकाणी जी याचिका दाखल करण्यात आली आहे त्यांच्या मार्फत या ठिकाणी युक्तिवाद होण्याची देखील शक्यता आहे। आणि याच संदर्भातील सुनावणी आता न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगेरे यांच्या खंडपीठासमोर होणार आहे। आणि एकूणच या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या सुनावणी संदर्भात विवेक कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। एकूणच विवेक, ही सुनावणी किती महत्त्वाची आहे आणि कोणते प्रामुख्याने महत्त्वाचे मुद्दे या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर? मराठा आरक्षणासंदर्भातल्या प्रकरणांची अंतिम सुनावणी आजपासून सुरू होणार आहे। यापूर्वी आपण पाहिलं तर मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या आहेत। या याचिकाकर्त्यांचं मुळात म्हणणं आहे की मराठा समाजाला जे 16% आरक्षण देण्यात आलेलं आहे ते आरक्षण घटनाविरोधी आहे आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित असा हा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे हे आरक्षण रद्द करण्यात यावं अशी मागणी करणारी याचिकाकर्त्यांनी केलेली आहे। जे याचिकाकर्ते आणि प्रतिवादी आहेत या दोघींच्या सगळ्या ज्या याचिका आहेत त्याची एकत्रित आता सुनावणी होणार आहे। काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं याचिकाकर्त्यांनी मागणी केली होती की मागास वर्गाचा जो अहवाल आहे मराठा आरक्षणासंदर्भातला तो आम्हाला देण्यात यावा। त्यावर मुंबई हायकोर्टाने निर्देश दिले होते की हा अहवाल देण्यात यावा। राज्य सरकारने मात्र हा संपूर्ण अहवाल देण्याला विरोध केला होता। राज्य सरकारने म्हटलेलं होतं की जर संपूर्ण अहवाल दिला तर कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती राज्यात निर्माण होईल। मात्र मुंबई हायकोर्टाने संपूर्ण अहवाल हा याचिकाकर्ते आणि प्रतिवादी यांना द्यायला सांगितलं होतं। त्यानंतर या अहवालाचे परिशिष्ट देखील सगळ्यांना देण्यात यावे असं देखील मुंबई हायकोर्टाने स्पष्ट केलं होतं। आणि त्यानंतर या प्रकरणाची अंतिम सुनावणी आजपासून सुरू होणार आहे। स्वाती, अगदी विवेक, आणि या सुनावणीचे तपशील असेच दिवसभर आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।